साई मंदिरात आजपासून हार आणि फुलं आणि प्रसाद नेता येणार आहे, तसा निर्णय देखील घेण्यात आलाय। आजपासून साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद साई भक्तांना घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे। कोरोना काळात साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर साई समितीने आता साई भक्तांना मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे। माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत हार, फूल आणि प्रसादाच्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलंय। साई मंदिराच्या दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारासमोरच सोसायटीकडून लावण्यात स्टॉल आलेले आहेत। तर ना नफा ना तोटा तत्वावर सोसायटीकडून हार, फूल प्रसादाची विक्री केली जाणार आहे। दरम्यान मंदिरातील हार, फूल प्रसाद विक्रीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे। साई मंदिरामध्ये हार, फूल नेण्यास आज परवानगी देण्यात आली आहे आणि सुजय विखे यांच्या हस्ते आज या स्टॉलचं उद्घाटन देखील करण्यात आलं आहे। उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आणि साई संस्थांची जी तदर्थ समिती आहे, प्रशासनाने जी नियमावली साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीला देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे एकदम माफक दरात अगदी गुलाबगुच्छ 10 रुपये, एक छोटा हार 10 रुपये, 50 रुपयाचा हार 100 ते 150 रुपयापर्यंत जास्तीत जास्त कमीत कमी दरात साई भक्तांच्या भावनेच्या नुसार हे दर ठरवण्यात आले आहेत। त्यानुसारच आम्ही साई भक्तांना विक्री करणार आहोत। अत्यंत अल्प दरामध्ये साई भक्तांना साई नगरीमध्ये साई संस्थांच्या स्टॉलवर हार, फूल हे मिळणार आहेत आणि ते साई मंदिरामध्ये नेता येणार आहे। कोरोना कालावधीनंतर हार, फूल नेण्यास साई मंदिरामध्ये परवानगी देण्यात आली आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।